ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, हे साप्ताहिक राशी भविष्य जे असणार आहे 8 जुलै ते 14 जुलै 2024। अजूनपर्यंत आपले चॅनल जर आपण सबस्क्राइब केले नसेल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल। इतर कुठल्याही ग्रुपवर लिंक येण्याची वाट पाहावी लागणार नाही, कारण 12 व्हिडिओ एकाच ग्रुपवरती 12 लिंक सेंड करणं, पाठवणं, शेअर करणं जरासं जड जात आहे किंवा इतर ग्रुपमध्ये त्यांना त्रासही होऊ शकतो। त्यामुळे 12च्या 12 राशींचं वेगळं आपण पाठवू शकत नाही। त्याकरिता जर आपली राशी साप्ताहिक राशी भविष्य, दैनिक भविष्य आपल्याला जर पाहायचं असेल तर आपण स्वतःहून हे चॅनल सबस्क्राइब करा। चला तर सुरू करूया 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य 8 ते 14 जुलै 2024। वृश्चिक राशी। या सप्ताहात आपल्या मनातील काही गोष्टी, काही इच्छा, ज्या काही गोष्टी आहेत त्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील। काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येतील, नवीन व्यक्तींचा आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश होऊ शकतो, त्याचे आपल्याला आत्मिक समाधान लाभेल। म्हणजे काय होणार आहे, खूप दिवस झाले आपल्याला एखादा चांगला मित्र नव्हता, कोणाकडे चांगलं शेअर करता येत नव्हतं, एखाद्याकडनं मार्गदर्शन मिळत नव्हतं, अशा मार्गदर्शन देणारे, आपल्या हिताचे, आपला विचार करणारे असे कोणतरी प्रिय व्यक्ती, प्रिय मित्र आपल्या आयुष्यामध्ये या सप्ताहात येऊ शकतात किंवा जवळ असतील। बोलण्याची देर आहे, आपण बोलल्यानंतर कदाचित त्यांच्याशी आपली चांगली मैत्री होईल। आपण त्यांना कदाचित घमेंडी समजत असाल किंवा नाही, त्याला जर असं हे आहे, आपण त्याच्याशी कसं बोलू किंवा त्याला तुमच्याबद्दल तसं वाटत तर थोडासा आपण अभ्यास करून बोलायला जा। आणि अशा व्यक्तींशी जर चांगली मैत्री होणार असेल आणि त्या मैत्रीतून आपलं काहीतरी चांगलं होणार असेल तर थोडासा अहंकार बाजूला ठेवा। पण अशात तुम्ही ते करा नका करा, पण आपल्या आयुष्यामध्ये अशी चांगली गोष्ट घडणार आहे, चांगली व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येणार आहे, त्याचं आपल्याला आत्मिक समाधान खूप वर्षानंतर ते मिळणार आहे। परंतु सप्ताहाच्या शेवटी एखादी नैसर्गिक आपत्ती आपल्याला येऊ शकते आणि नैसर्गिक आपत्ती आपल्याला एकट्यालाच येणार आहे, आली तर ती सगळ्यांना आहे, कारण नैसर्गिक आहे ती। तर नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे कदाचित मोठे नुकसान होऊ शकते। कदा आपण शेतभात करणारे असाल, बागायतदार असाल किंवा काही बाकी संबंधित आपले व्यवसाय असतील तर अशा व्यवसायातून मोठा, आता आपत्ती काय येणार आहे, सध्या पाऊसच चालू आहे तर पावसाचा पाण्याचा त्रास होऊ शकतो, मोठा पूर येऊ शकतो, पाणी भरू शकतं किंवा त्या पाणी भरल्यामुळे काहीतरी नुकसान होऊ शकते किंवा गळती लागू शकते, अशा काही आपत्तीमुळे नुकसान होऊ शकते। तर अशा अजून पाऊस आता आजच्या सप्ताहात कारण सुरू होणारच आहे, पावसाळा आता सुरू झालेलाच आहे। परंतु जर आपल्याला वाटतं पाऊस कमी आहे आणि जर पाऊस जास्त झाल्यावर ह्या गोष्टीतून आपल्याला नुकसान होऊ शकतं, पूर आला तर या गोष्टी, तर त्याच्यासाठी आधीच अलर्ट राहून घेऊन आपण त्याच्यातून सावधानता बाळगून त्या गोष्टी करा, जेणेकरून त्या नैसर्गिक आपत्ती जी येणार आहे त्याच्यातून आपले मोठे नुकसान होणार नाही, आर्थिक नुकसान होणार नाही, याकडे आपण थोडासा अभ्यास करा। कारण अशा गोष्टी संभाव्य, म्हणजे अशा संभाव्य गोष्टीतून आपण लक्षात घ्या, जी काही लक्षणं असतात ती लक्षात घ्या आणि त्यानुसार आपण त्यावर काम करा, आधीच मात करा, जेणेकरून आपले मोठे नुकसान होणार नाही, नुकसान टाळता येऊ शकते। आता पुन्हा आपल्याला सांगेल, आपल्या हट्टी व जिद्दी अहंकारी स्वभावामुळे कदाचित अशाच गोष्टीतून आपल्याला नुकसान होईल, कारण एखाद्या व्यक्तीचा दुरावा किंवा नैसर्गिक, नाही बाबा मी कशाला करू, मी करणार नाही, मी केलं तर त्याचाही फायदा होता, मी कशाला करू, अशाच काही गोष्टीतून हट्टीपणामुळे, जिद्दीपणामुळे, अहंकारामुळे आपले नुकसान होणार आहे। त्याचं काम आहे ते मी करणार नाही, अरे त्याचं काम असलं तरी जर त्याचं नुकसान तुला होणार असेल तर तुला करायला काय हरकत आहे। या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर याच्यातून थोडंसं नैसर्गिक आपत्ती किंवा इतर मोठं नुकसान होणार आहे ते या सप्ताहामध्ये कमी होईल। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 10 आणि 14, शुभ अंक असणार आहे 6 आणि रंग असणार आहे डार्क निळा। याचा आपण लाभ करून घ्या। अंगारकी विनायकीच्या दिवशी 9 तारखेला मंगळवारी जे अंगारकी विनायकी योग आहे त्या दिवशी मागच्याही अंगारका संकष्टीला जे आपल्याला उपाय सांगितले तेच आपण करण्याचा प्रयत्न करा। जर नाही जमलं तरी सुद्धा किमान कुठल्याही गणपतीच्या देवळामध्ये जाऊन गणपतीचं श्लोक स्तोत्र पाठ करा, गणपतीला प्रार्थना करा। गणपती उपासक देवता आहे आपली मंगळाची, तर त्यानंतर दुर्वा पंचामृत काही असेल ते अर्पण करून देवाकडे प्रार्थना करा आणि ज्या काही आपत्ती येणार असेल किंवा ज्या काही गोष्टी घडत आहेत, जे काही दुःख असेल त्याचं आपण निवारण करण्यासाठी प्रार्थना करा, नक्की आपल्याला त्याचा लाभ होईल। मित्रांनो, आपले चॅनल अजूनपर्यंत आपण जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ आपल्याला पाहता येईल, नोटिफिकेशन येईल, इतर ग्रुपवरती लिंक पाहण्याची, वाट पाहण्याची आपल्याला गरज भासणार नाही। चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।